मॉल्समध्ये मल्टिप्लेक्सच्या धर्तीवर आर्थिकदृष्ट्या परवडणारी अशी छोटी नाट्यगृहे उभारल्यास मराठी नाटकांना त्यांचा निश्चितच फायदा होऊ शकेल, अशी अभिनव कल्पना 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मांडली। ही कल्पना व्यवहार्य वाटत असल्यास रंगकर्मींनी शासनाकडे तशी मागणी करावी, म्हणजे त्याबाबतचे धोरण तयार करण्यास चालना मिळेल, असेही श्री शिंदे म्हणाले। मल्टिप्लेक्सनी मराठी चित्रपटांना हात दिला असून मॉल्समध्ये 200 खुर्च्यांचे छोटे नाट्यगृह बांधल्यास मॉलमध्ये विरंगुळ्यासाठी येणारा आयता प्रेक्षक वर्ग नाटकाला मिळू शकेल, असंही ते म्हणाले। संमेलनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये झाले। या प्रसंगी स्वागताध्यक्ष या नात्याने श्री शिंदे बोलत होते। साहित्य संमेलन यापूर्वी 3 वेळा ठाण्यात झालं। अगदी अलीकडे म्हणजे 2011 साली देखील याच ठिकाणी दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये साहित्य संमेलन झालं। पण जवळपास 100 वर्षाच्या इतिहासात प्रथमच नाट्य संमेलन आयोजित करण्याचा मान ठाण्याला मिळालेला आहे। हा पुन्हा एकदा मी सांगेन की हा ठाण्याचा बहुमान आहे। त्यामुळे संपूर्ण ठाणे नगरी रंगभूमीच्या या सोहळ्यासाठी उत्साहाने सजली आहे। आजवरच्या परंपरेला छेद देत केवळ एकाच ठिकाणी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी आपण संपूर्ण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हे संमेलन आयोजित केले। यावेळी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, संमेलनाच्या मावळते अध्यक्ष श्रीमती फयाज आदी मान्यवर उपस्थित होते। ठाण्याहून नरेंद्र कसबे, गरजा महाराष्ट्र न्यूज।